नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा 30 डिसेंबरला पुत्रदा एकादशी आलेली आहे आणि या दिवशी ज्यांना संतान सुखासाठी जे प्रयत्न करत आहेत तर त्यांनी आवर्जून ही सेवा करावी पुत्रदा एकादशीची. तर बघा सकाळी लवकर उठावं, शुचिर्भूत झाल्यानंतर न आपल्याला ह्या सेवेला सुरुवात करायची आहे. तर बघा अगदीच तुमचं रिपोर्ट नॉर्मल आहेत किंवा हॉस्पिटल चालू आहे तरी सुद्धा त्याच्या जोडीला तुम्ही ही सेवा पुत्रदा एकादशीची आवर्जून करू शकता, जी की 41 दिवसाची आहे. मग तुमच्याही जवळपास कोणाला होत नसेल तर त्यांना सुद्धा आवर्जून हा व्हिडिओ शेअर करा. खूप जणांना फरक आहे ह्या सेवेचा. खूप जणांनी सेवा करून संतान सुखाची प्राप्ती त्यांना झालेली आहे. तर बघा सेवा कोणती करायची आहे. तर बघा पुत्रदा एकादशी पासून आपल्याला ही सेवेला सुरुवात करायची असते. तर बघा शुचिर्भूत झाल्यानंतर सकाळी आपल्याला सेवेला सुरुवात करा. अगदीच की तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कधीही सेवा करू शकता. पहिल्या दिवशी फक्त पती पत्नीने दोघांनी मिळून ह्या सेवेला बसायचं आहे. तर बघा बाळकृष्णांची मूर्ती ही प्रत्येकाच्याच घरात असते. बाळकृष्णाच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. जर नसेल तर आवर्जून आणा. त्यामुळे सुद्धा ज्यांच्या घरात बाळकृष्णाची मूर्ती नसते तर त्यांना सुद्धा संतती प्राप्तीसाठी खूप त्रास सहन करावा लागतो. ज्यांच्या घरात नसेल तर त्यांनी आवर्जून आणा या दिवशी आणि ह्या दिवसापासून तुम्ही नक्कीच अभिषेक सेवा करू शकता. तर बघा पुत्रदा एकादशीच्या आदल्या दिवशी अगदीच तुम्ही केंद्रात, मठात, मंदिरात जा. तिथं आपल्याला संकल्प करायचा आहे. महाराजांना खडीसाखर नारळ ठेवायचा आहे आणि संकल्प करावा की तुम्ही संतान प्राप्तीसाठी सेवा चालू करत आहात. तर ती इच्छा बोला आणि त्यानंतर तुम्ही संकल्प केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच पुत्रदा एकादशी पासून ह्या सेवेला सुरुवात करू शकता. तर बघा पहिल्या दिवशी तर तुम्हाला दोघांना पती पत्नींना मिळून ही सेवेला बसायचं आहे. तिथून पुढे अगदीच की तुम्ही एकट्याने जरी सेवा केली तरी सुद्धा काहीच हरकत नाहीये किंवा अधूनमधून जरी तुमचे पती तुम्हाला भेटले तर नक्कीच सेवेला आवर्जून दोघांनी बसावं. तर बघा पहिल्या दिवशी बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अगदीच की मोठं ताम्हण वगैरे घ्या, कारण सेवा सुद्धा तेवढीच मोठी असणार आहे. त्याचबरोबर ज्यांना गर्भधारणा झालेली आहे तर त्यांनी सुद्धा पुत्रदा एकादशीची आवर्जून सेवा करावी. अगदीच की तुम्ही उपवास नाही धरला तरी सुद्धा काहीच हरकत नाहीये, पण बाळाच्या दीर्घ आयुष्यासाठी उत्तम आरोग्यासाठी तुम्ही ही सेवा नक्कीच करू शकता. सुख समृद्धीसाठी ही सेवा करू शकता. आणि असं म्हटलं गेलेलं आहे की एकादशीचं व्रत केल्याने समस्त पापांपासून मुक्तता होते. भगवान विष्णू, माता लक्ष्मीचे भरभरून आशीर्वाद भेटत असतात. त्यामुळे आवर्जून ही सेवा करा. ज्यांना उपवास करणं शक्य असेल तर त्यांनी आवर्जून करावं. ज्यांनी संतान सुखासाठी, संतती प्राप्तीसाठी जी सेवा करणार आहात तर त्यांनी दोघांनी मिळून व्रत केलं म्हणजे अगदीच की एकादशीचा उपवास करायचा. दुसऱ्या दिवशी द्वादशीला सकाळी सोडायचा आहे. ज्यांना खरंच शक्य असेल तर त्यांनी दोघांनी मिळून उपवास करावा किंवा अगदीच की दोघांपैकी एकाने जरी उपवास केला तरी काही हरकत नाहीये. आणि त्याचबरोबर अगदीच की तुम्हाला धरणं शक्य होत नसेल, मेडिसिन वगैरे चालू असतील, सहनच होत नसेल तर तुम्ही फक्त सेवा सुद्धा करू शकता. तर सेवा काय असणार आहे तर बघा ताम्हणात बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे. अभिषेक बघा आपल्याला पाणी, दूध किंवा पंचामृताने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता. त्याचबरोबर बघा एकाच बैठकीत आपल्याला ही सेवा करायची आहे, अभिषेक करायचा आहे. एकाने पठण केलं, एकाने अभिषेक केलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही. अगदीच तुम्हाला जर तुमच्याकडे गळती असेल अभिषेक पात्र तर ते सुद्धा लावून तुम्ही नक्कीच अभिषेक करू शकता. तर बघा सुरुवातीला संतान गोपाल मंत्र, देवकीसुत गोविंद वासुदेवाय जगतपते देहमे तनय कृष्ण त्वा अहम शरणागतम हा मंत्र आहे. तर तो तुम्ही एक माळ पठण करायचा आहे अभिषेक करत. त्याचबरोबर स्वामी स्तवन म्हणायचं आहे. पहिल्याच दिवशी अगदी स्वामी स्तवन म्हटलं तरी सुद्धा काही हरकत नाही. तिथून पुढे संतान गोपाल मंत्र एक माळ, त्यानंतर पुरुष सुक्त हे तुम्हाला अगदीच की बघा नित्यसेवा पुस्तकामध्ये संस्कृतमध्ये आणि प्राकृतमध्ये सुद्धा पुरुष सुक्त दिलेलं आहे. तुम्हाला जसं शक्य असेल त्या पद्धतीनं तुम्ही म्हणू शकता, प्राकृत किंवा संस्कृत मधलं. त्यानंतर बघा 16 वेळा
पुरुषसूक्त म्हणायचं आहे. 16व्या वेळेस आपल्याला फलश्रुती म्हणायची आहे. हात जोडून बसावं, अभिषेक नाही करायचा त्यावेळेस फलश्रुती म्हणत असताना. त्याचबरोबर एकदा तुम्हाला स्त्रीसूक्ताचं पठण करायचं आहे. फलश्रुती म्हणत असताना हात जोडून बसावं, अभिषेक करायचा नाहीये. आणि त्यानंतर शेवटी की रामरक्षा 1 ते 9 ओवींपर्यंत रामरक्षा सुद्धा म्हणायची आहे. कारण असं म्हटलं जातं की रामरक्षा मध्ये प्रत्येक अवयवांचं वर्णन दिलेलं आहे. बघा, अगदीच तुम्हाला गर्भधारणा झालेली आहे तरी सुद्धा नित्य नियमाने रोज रामरक्षाचं पठण करा. खरंच खूप पॉवरफुल आहे. बाळाचं संरक्षण होतं. त्याचबरोबर बघा, संस्कार देखील तसेच होतात प्रभू श्रीरामांसारखे. त्यामुळे ज्यांना गर्भधारणा झालेली आहे त्यांनी आवर्जून तुम्ही या दिवशी तर तुम्ही अभिषेक शक्य असेल तर करू शकता, सेवा सुद्धा करू शकता. कारण दीर्घायुष्यासाठी, बाळाच्या आरोग्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. बघा, ज्यांना गर्भधारणा झालेली आहे, जे प्रेग्नंट महिला आहेत, तर त्यांनी रामरक्षाचं पठण करावं. त्यानंतर अगदीच की संतान गोपाल मंत्र त्याचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता. आणि संतान गोपाल स्तोत्र तर ते सुद्धा खूप सुंदर आहे, तर ते सुद्धा तुम्ही नक्कीच म्हणू शकता. बघा, ज्यांना गर्भधारणा झालेली आहे त्यांच्यासाठी सांगितलं. ज्यांना नाहीये, जे संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत असतील तर त्यांनी ह्या सर्व काही सेवा करायच्या आहेत. पुन्हा एकदा सांगते, एकदा संतान गोपाल मंत्र अभिषेक करत म्हणावा. त्याचबरोबर स्वामी स्तवन एकदा म्हणायचं आहे. पुरुष सूक्त 16 वेळा म्हणावं. फलश्रुती म्हणताना हात जोडून बसावं. स्त्री सूक्त एकदा म्हणावं. फलश्रुती म्हणताना हात जोडून बसायचं आहे. आणि रामरक्षा 1 ते 9 ओवींपर्यंत म्हणायची आहे. अभिषेक करावा. आणि त्यानंतर बघा, अभिषेक झाल्यानंतर ते तीर्थ आहे, तर ते तीर्थ दोघांनी मिळून ते प्यायचं आहे. घरातल्या कोणालाही द्यायचं नाही, फक्त दोघांनीच ते ग्रहण करायचं आहे. तर बघा, पहिल्या दिवसाची ही सेवा झाली. म्हणजेच की पुत्रदा एकादशी दिवशी दोघांनी मिळून सेवा करावी. तिथून पुढे एकाने केली तरी सुद्धा काहीच हरकत नाही. पण जेव्हा कधी तुम्हाला टाइम भेटेल तर तेव्हा दोघांनी करण्याचा प्रयत्न करा. आणि संकल्प केलेला आहे 41 दिवसाची तुमची ही सेवा असणार आहे. जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करतो तर तेव्हा आवर्जून मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे. तुम्हाला मांसाहार खायचा नाहीये 41 दिवस सेवा होस्तोपर्यंत. त्याचबरोबर बघा, या दरम्यान परान्न सुद्धा घ्यायचं नाहीये, कारण परान्नातून खूप मोठ्या प्रमाणात दोष लागत असतात, सेवेत सुद्धा अडथळे येत असतात. त्यामुळे ते सुद्धा आपल्याला वर्ज करायचं आहे. बघा, कोणतीही सेवा उपासना करत असताना त्याग केल्याशिवाय त्याचं फळ भेटत नाही, किंवा किती मनापासून श्रद्धेने ते सेवा करावी लागते, त्याच्याशिवाय फळ भेटत नाही. आवर्जून हे नियम पालन करा. बघा, त्याचबरोबर अगदीच की याच दरम्यान 41 दिवसाच्या दरम्यान अगदीच की तुम्हाला मासिक पाळी आली तर ते 4-5 दिवस स्किप करा. तिथून पुढे जेवढा तुमचा काउंट झालेला आहे तिथून पुढे तुम्ही कंटिन्यू करू शकता. पण तुम्हाला जर मध्येच सुतक आलं किंवा विटाळ आला तर ती सेवा तुम्हाला नव्याने सुरुवात करावी लागणार आहे, जे की पुढल्या एकादशीपासून तुम्ही नव्याने संकल्पित सेवा पुन्हा चालू करू शकता. कारण जेव्हा अगदीच की मासिक पाळी आली तर ते 4-5 दिवस म्हणजे झाले की आपण ते काउंट पुढे कंटिन्यू करू शकतो. पण विटाळ आणि सुतक जर येत असेल मध्ये तर ती सेवा आपल्याला नव्याने करावी लागत असते. आणि खरंच खूप जणांना ह्या सेवेचा अनुभव आलेला आहे. त्यामुळे आवर्जून तुम्ही ही सेवा करा. बघा, तुम्हाला सुद्धा अनुभव आवर्जून येईल. आणि ज्यांची खरंच ट्रीटमेंट वगैरे चालू आहे. बघा, संतान सुखासाठी अडचणी काय येतात तर एक तर तुमच्या कुलदेवी कुलदैवताची सेवा व्यवस्थित होत नाहीये. पितरांना प्रखर पितृदोष असणाऱ्यांना तर खूप मोठ्या प्रमाणात संतान प्राप्तीसाठी खूप मोठे अडथळे येत असतात. कितीही दवाखाने हॉस्पिटल केले, कितीही मेडिसिन खाल्ल्या, देवदेव केले तरी सुद्धा तुम्हाला संतान सुख भेटत नाही. कारण प्रखर पितृदोष असेल तर तुम्हाला त्या गोष्टींसाठी खूप खूप त्रास सहन करावा लागतो, ज्यांना खरंच प्रखर पितृदोष असेल. आणि बघा, भगवान विष्णूंची सेवा केल्याने बघा, जेव्हा आपण एकादशी दिवशी भगवान विष्णूंची सेवा करतो ना, तर त्याचबरोबर पितृदोषासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात आराम भेटत असतो. म्हणजेच अगदीच बघा, एकादशीच्या दिवशी जर तुम्ही भगवान विष्णूंची जर सेवा करत असाल तर प्रखर पितृदोष सुद्धा हळूहळू कमी व्हायला लागतो. त्यामुळे सुद्धा तुम्ही आवर्जून ही सेवा एकादशी पासून चालू ठेवू शकता कंटिन्यू. त्यामुळे सुद्धा तुम्हाला संतान सुखाची प्राप्ती होऊ शकते. किंवा अगदीच की बघा, बाहेरील बाधा जरी असेल तरी सुद्धा संतान सुखासाठी खूप मोठ्या प्रमाणात अडथळे येत असतात. त्यामुळे सुद्धा तुम्ही ही सेवा आवर्जून करा. बघा, खूप जणांना फरक पडलेला आहे. त्यामुळे ही सेवा आवर्जून करा. ज्यांना नाहीये त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा.
तुम्हाला नक्कीच समजलं असेल की सेवा 41 दिवसांपर्यंत करायची आहे. 41 दिवस आपल्याला मांसाहार परान्न घ्यायचं नाहीये. त्याचबरोबर सेवा सुद्धा आपल्याला कंटिन्यू करायची आहे. अगदीच एखादा दिवस तुम्हाला गावाला जावं लागलं तरी सुद्धा सेवा करून जा. दिवसभरात कधीही, अगदी संध्याकाळी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. फक्त एक सातत्य त्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे. सेवेमध्ये श्रद्धेने सेवा करायची आहे, तरच त्या सेवेचं फळ आपल्याला लवकर भेटत असतं. मला नक्की समजलं असेल तर आतापुरतं एवढंच. झालेली सेवा मी महाराजांच्या निरुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हाईप करायलाही विसरू नका. श्री स्वामी समर्थ.